तर नमस्कार मंडळी, मी कृपा सपकाळ व्हायरल आवाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, कोकणात शिमग्याला सुरुवात झालेली आहे। या शिमगोत्सवात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात आणि असाच शिमगा कोकणात विविध परंपरेने चालू असतो आणि त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे महाडमधील देव दानव युद्धाची ही परंपरा। खरं तर ही परंपरा कोकणात फक्त 2 ठिकाणी साजरी केली जाते। एक चिपळूणमधील सावर्डे गावात हे युद्ध खेळलं जातं आणि दुसरं म्हणजे महाडमधील गवळाळी या ठिकाणी हे देव दानव युद्ध खेळलं जातं। नेमकं हे देव दानव युद्ध काय आहे, ही परंपरा कशी चालू झाली, या परंपरेचं महत्त्व काय आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि या संपूर्ण परंपरेची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाड येथील गवळाळीतील ज्येष्ठ सल्लागार श्री अशोक पवार। सर्वप्रथम मी तुमचं व्हायरल आवाज या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करते। तर सगळ्यात आधी माझा हा प्रश्न आहे की हे जे देव दानव युद्ध आपल्या गवळाळीत खेळलं जातं यामागे काही आख्यायिका आहे का, याची काही कथा सांगितली जाते का, किंवा हे देव दानव युद्ध का खेळलं जातं याबद्दल काय सांगाल? कथा म्हणजे कथा अशी काय नाही, जे काय विघ्न काय असेल ते पार पाडण्यासाठी हा होमाचा कार्यक्रम चालू असतो। म्हणजे एकूणच ही परंपरा आपल्याकडे होळी का खेळली जाते की वाईट शक्तींचा विनाश करण्यासाठी, आणि म्हणूनच हे युद्ध खेळलं जात असावं असं काही नाही। युद्ध खेळलं जातं। अच्छा, तर मग मला सांगा की नेमकी ही प्रथा पार कशी पडते? जसं की पेटती लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकणं, खरं तर हे खूप रिस्की आहे, म्हणजे कोणाला लागू शकतं किंवा काय होऊ शकतं। ती ही नेमकी प्रथा कशी पार पडते, त्याच्या मागे काही अर्थ आहे का, काही गोष्टी आहेत का? तसा अर्थ असं काही नाही, हे परंपरा पहिल्यापासून चालू आहे। ती आता पुढच्या पिढीने आम्ही चालू ठेवली। तेव्हा लाकडे फेकतात तेव्हा काही लोक मध्ये उभे असतात, तेव्हा कुठल्याही माणसाला लाकूड कधी लागू शकत नाही। म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की जळकी लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकतात पण कोणाला दुखापत होऊ शकत नाही। ठीक आहे, मग ही एकूणच परंपरा कशी पार पडते, म्हणजे या प्रथेचा सुरुवात कशी होते आणि शेवट कसा केला जातो? तर ते होम म्हणून मोठा होम असतो, त्याला शीत म्हणून आम्ही बांधतो। तो शीत उरापला भाजून झाला की तो गावकीने पलवून आणायचा। तो पलवून इथं प्रसाद म्हणून तो खायचा आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर ती पेटकी लाकडे जी असतात ती इकडून घेऊन जायची। तिकडे परत असतात देव आणि इकडे मानव असतात, ते दोघं एकमेकाच्या अंगावर फेकून म्हणजे युद्ध चालू करतात। आणि ते युद्ध चालू झालं की ते पुरं झालं की होळीला एक राऊंड मारून घेतलं की तिथं युद्ध संपतो। म्हणजे ते जे शीत असतं, तो जो नैवेद्य असतो तो खातात, तो प्रसाद एका दानवांची टोळी इकडून येते आणि देवांची टोळी तिथे थांबलेली असते आणि या अर्थाने ते एकूणच युद्ध खेळलं जातं। ठीक आहे, मग मला सांगा नेमकी ही आता परंपरा अशीच पुढे टिकवते, म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून ही परंपरा बघत आलाय की तुमच्या जन्मानंतर सुद्धा ही परंपरा अजूनही अविरत तशी चालू आहे? म्हणजे किती वर्षापासून ही परंपरा चालू? परंपरा पिढी चालू आहे। मला 77 वर्ष झाली, मला समजायला लागल्यापासून ही पिढी बघतोय मी। होळीचा सण हा साजरा केला जातोय तेव्हा मला समजायला लागला, तिथपासून मी हा होळी सण पाहतोय। आणि हे जो युद्ध आहे हे तिथपासून चालू आहे। त्याच्या अगोदर म्हणजे मागची पिढी आहे त्याच्यावरनं चालू आहे, त्याच्या पुढच्या पिढीने आम्ही चालू ठेवलंय। म्हणजे आता तुम्ही जवळजवळ आता बोललात की तुम्ही गेली 77 वर्ष ही परंपरा बघताय, तर काळानुसार या परंपरेत काही बदल झाले का, किंवा तुमच्या काळी खेळली जाणारी परंपरा आणि आत्ताच्या या परंपरेत काही फरक जाणवतो का? नाही, तीच जुन्या लोकांची चालू ठेवली तीच आम्ही पद्धत आज चालू ठेवलेली आहे। म्हणजे तरुणपण आणि परंपरा धरून आज हे सगळं परंपरा पार पडते। अजून काय सांगाल तुम्ही याबद्दल की नक्की गवळाळीतच काही परंपरा केली जाते? महाडमध्ये अनेक ठिकाणी होळ्या लागतात, बोंब लागतात। नाही, हे आज महाड तालुक्यामध्ये अशी पद्धत आहे की महाडमध्ये फक्त गवळाळीमध्ये ही पद्धत चालू आहे, बाकी काही कुठे ऐकण्यात आलेली नाही। म्हणजे अशीच माझ्या माहितीप्रमाणे अशीच परंपरा ही चिपळूणमधील सावर्डे गावात पण खेळली जाते। तर त्यांनी अशी आख्यायिका, म्हणजे त्यांच्या लहानपणी त्यांना अशी आख्यायिका सांगण्यात आली होती की थोड्या मोठ्यांकडून, की पूर्वी भरपूर प्रकारच्या रोगराई असायच्या, भरपूर प्रकारचे आजार असायचे
आणि त्या आजारांवर मात करण्यासाठी आगीचे खेळ खेळले जायचे. आता आपण अनेक ठिकाणी असं बघतो की कोकणातील शिमग्यात आगीचे खेळ फार खेळले जातात. म्हणजे कुठेतरी राख पसरवून त्या जळत्या राखेवरून लोक पळत जातात, हा आगीचा प्रकार असेल. किंवा आपण जेव्हा होळी पेटवतो त्या होळीत आपण नारळ फेकतो, त्या नारळ काढण्याची एखादी प्रथा असेल. आणि आपल्या इथे ही प्रथा परंपरा साजरी केली जाते की जळकी लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकली जातात आणि हा अर्थातच शिमगा साजरा केला जातो. तर मी असं ऐकलंय की या शिमग्याची या शिमग्याचा किंवा या प्रथेचा जो शेवट होतो हा देवीच्या गोंधळापासून केला जातो. ती काय नेमकी प्रथा आहे, याबद्दल काय सांगाल? हा जो होम लागल्यानंतर वार बघून आम्ही गोंधळ साजरा करतो. त्याच्यात आमच्या 11 गावातल्या सवासणी असतात. तिथं जात भेद काही नसते. आलीमध्ये ही आली ही जात. आणि त्या दिवशी सकाळी आम्ही तिथं प्रसाद म्हणून मेंढा तिथं मान्य देतो. आणि दुसरी कालकायचं थान आहे म्हणून तिथं कोंबडा मान देतो. आणि तिथं होळीवर दाखवताचा मान तिथे कोंबडा देतो. आणि तो मेंढा तिथं हे करून मतदान करून त्याचा प्रसाद घेऊन सर्व आलीमध्ये आम्ही वाटतो. म्हणजे एकूणच या सर्व परंपरेचा मान हा कालकाई देवीला हा कालकाय होळी आहे आणि कालकाय दोन्ही ठिकाण तिथं आहेत. अच्छा. तर तो प्रसाद करून आम्ही सर्व आलीमध्ये वाटतो. आणि रात्री गोंधळाचा कार्यक्रम असतो. तो गोंधळाचा कार्यक्रम असतो म्हणजे पद्धतशीर अगदी चांगला. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की आमची गावदेवी आहे, होळी आहे ती म्हणजे नवसाला पावणारी होळी आहे. ते काही नवस येतात, काही लोक बाहेरचे बघायला येतात आणि नवस करतात आणि नवस फेडून पुढे जातात. म्हणजे एकूणच खूप पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि आजही गवळाळीतल्या तरुणांनी ही परंपरा तशीच्या तशी जिवंत ठेवली आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांना विचारेन की ही परंपरा पुढे अविरत चालू ठेवण्यासाठी तुम्ही आजच्या तरुणांना एक मेसेज काय द्याल की ही परंपरा यापुढेही चालू राहावी अशी तुमची सर्वांची अपेक्षा असणारच आहे? नाही, सर्वांची अशी इच्छा आहे की लोक ह्या कार्यक्रमासाठी कुठल्या बाहेरगावी असले तरी येतात. आणि गावात आजची तरुण पिढी आहे त्या उत्सवात अगदी सहभागी चांगले घेतात. म्हणजे एकूणच तरुण पिढी सुद्धा या परंपरेत तेवढ्याच जोशाने तेवढ्याच उत्साहाने सहभागी होते. आणि देव दानव युद्धाची ही परंपरा म्हणजेच जळकी लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकण्याची ही परंपरा आहे. एका बाजूला दानवांची टोळी असते, एका बाजूला देवांची टोळी असते. जसं की यांनी सांगितलं की या परंपरेला कुठलीही आख्यायिका नाही, पण होळी म्हणजेच वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा एक प्रभाव पडण्यासाठी आपण ही परंपरा खेळतो. आणि ही परंपरा आजही महाडमधील गवळाळीत जिवंत आहे. ही परंपरा बघण्यासाठी महाडमधील लोक येत असतात इथे बघायला. 2,000 लोक नाक्यावर इथं असतात. 1,000-1,500 लोक ही परंपरा बघण्यासाठी खास करून गवळाळीत येत असतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही परंपरा किती महत्त्वाची आहे महाडकरांसाठी सुद्धा, की अख्ख्या महाडमध्ये ही परंपरा फक्त गवळाळीत चालू आहे. आणि गवळाळीतच हे अनोखं असं देव दानव युद्ध म्हणजेच या जळक्या लाकडांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. खरंच अनोखी प्रथा आहे. कोकणातील शिमग्यात असेच वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि त्यातीलच ही एकमेव अनोखी प्रथा म्हणजेच हे देवदानवांचं युद्ध आपल्याला महाडमधील गवळाळीत पाहायला मिळतं. म्हणूनच जर तुम्ही महाडमध्ये कधी होळीच्या दरम्यान येत असाल तर हे युद्ध पाहायला अजिबात विसरू नका. खूप कौतुक वाटतं या परंपरेचं आपल्याला इथे आल्यावर, खूप अनोखं वाटतं. आणि म्हणूनच महाडमध्ये शिमगा हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जवळजवळ सगळीकडेच मोठमोठ्या होळ्या लागतात, सगळीकडेच वेगवेगळ्या परंपरा आपल्याला साजऱ्या करताना दिसतात. आणि हेच वैशिष्ट्य या कोकणातील शिमग्याचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शिमग्यातील संकासुराबद्दलची एक व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही व्हायरल आवाज या माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि ही सुंदर अशी माहिती देण्यासाठी मी ज्येष्ठ सल्लागार अशोक पवार यांचे मनपूर्वक आभार मानते, तसेच त्यांच्या सहकार्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आपली आजची ही व्हिडिओ आता इथेच थांबूयात. तुम्हाला ही देवदानव युद्ध परंपरेची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हायरल आवाज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर पडलेल्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही देवदानव युद्ध परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर सुद्धा करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत रहा व्हायरल आवाज.